नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आज आषाढी एकादशी. आज सगळे विठ्ठलाच्या दर्शनाला जातात आणि वारी जेव्हा विठ्ठलाच्या दर्शनाला जाते की नाही तेव्हा सगळे माऊली 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 करत जातात आणि एकमेकांबरोबर प्रेमाने राहतात. सगळ्यांना आनंदाने माऊली म्हणतात, कोणाचाही अपमान करत नाही. देवाच्या दर्शनाला गेले की डोकं विठ्ठलाच्या पायावर टेकवलं की विठ्ठल अहंकार नष्ट करतो माणसाचा. म्हणून आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे अहंकार. मुलांनो, एका गावात की नाही एक सुकेशिनी नावाची मुलगी राहत असते बर का, एक बाई. आणि मग ती तिला इतकी देखणी असते, इतकी देखणी असते, गोरी गोरी पान, लांब सडक केस आणि गुलाबी तिचे ओठ आणि इतकी नाक, सरळ नाक आणि इतकी सुंदर हरणासारखे डोळे तिचे. इतकी देखणी असती ना, पण तिला स्वतःच्या रूपाचा फार गर्व असतो. कारण ती जेव्हा बाहेर पडते ना तर सगळी लोक मागे वळून वळून तिच्याकडे पाहतात, का तर ती इतकी सुंदर असते दिसायला. मग काय, तिला अजूनच गर्व होतो. मग ती की नाही दिवसातनं 3 वेळा साड्या नेसती छान छान बर का, आणि की नटून मुरडून ठुमकत ठुमकत अशी चालती बर का रस्त्याने, की सगळी लोक तिच्याकडे आकर्षित होतात. मग काय, मग ती एक दिवस की नाही तिला तिकडून वारी येताना दिसते बर का, पंढरपूरची वारी येताना म्हणता ती विचार करते, अरे बापरे, ही सगळी लोक कुठं चाललीत माऊली 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 करत. मग ती काय करते, तिथं थांबते बर का, आणि सगळेजण कुणी डोक्यावर तुळस घेतलेली असती, कुणी हातात टाळ घेतलेले असतात. मग ती एका वारकऱ्याला थांबवती बर का, एका वारकऱ्याला थांबवती आणि म्हणती, दादा तुम्ही कुठे चालले आहात? त्यामुळे आम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला चाललेलो आहेत. आमची सगळी वारी विठ्ठलाला निघाली आहे दर्शनाला. हो का, मग तुमचा विठ्ठल कसा आहे हो? तर ते म्हणे, मदनाचा पुतळा आहे तो, एकदम सुंदर दिसतो, रायस मदनाचा पुतळा आहे तो, किती देखणा येतो. आम्ही त्याच्या दर्शनाला जातो आणि भोळं भाबडं रूप त्याचं आम्ही मनात साठवून घेतो. तिला खूप राग येतो. ती म्हणते, मदनाचा पुतळा राजस म्हणजे माझ्यापेक्षा सुंदर आहे का काय तो? तर ती म्हणते, मग आता बघायलाच पाहिजे आपल्याला त्याला जाऊन. म्हणून ती काय करते, घरी जाते आणि पटकन आवरून त्या वारकऱ्यांबरोबर ती पंढरपूरला जाते बर का. पण एवढी गर्दी असती, ती म्हणते, बापरे, आपण तर वारीमध्ये आलो त्याच्यापेक्षा इथे जास्त गर्दी, आता आपलं कसं दर्शन होणार? तरी ती लाईनीत उभी राहती. म्हणते, माझ्यापेक्षा जो सुंदर आहे तो राजस मदनाचा पुतळा तर मला बघायलाच पाहिजे. माझ्यापेक्षा सुंदर तर कुणी नसणारच आहे, पण मी बघतेच आता. मग लाईनीत जेव्हा जाते तेव्हा तिथे जाती तर त्या विठ्ठलाला बघते, आश्चर्यचकित होती. सावळं रूप, इतकं सुंदर, इतकं देखणं, कमरेवर हात उभं ठेवून. आणि ती म्हणती, खरंच की माझ्यापेक्षा सुंदर आहे हा विठोबा. आणि मग पण काय उपयोग आहे, हा तर दगडाचा पुतळा आहे, मग ह्याच्यात काय उपयोग आहे? मी तर हलती चालते की नाही छान, मग हा तर दगडाचाच पुतळा आहे, मग काय करायचं उपयोग आहे? जाऊ दे, आपण नमस्कार करू आणि जाऊ, पण बघू तरी हा दगडाचा पुतळा हात लावून. म्हणून ती पायावर डोकं ठेवती आणि 2 बोटं ना त्या विठ्ठलाच्या पायाला लावती. विठ्ठलाच्या पायाला लावल्यावर तिला स्पर्श जाणवतो की अरे बापरे, हा तर खरोखरच दिसतोय की त्याचा आपली बोट लागल्याबरोबर त्याचं आपल्या पायावर कशी बोट दाबल्यावर आपलं कसं खड्डा पडतो की नाही पायाला, तसं त्या विठ्ठलाच्या पायाला खड्डा पडतो. मग ती घाबरती आणि मग क्षणात तिचा अहंकार उतरून जातो. ती म्हणते, आपण स्वतःला खूप सुंदर समजत होतो, पण खरं हे रूप आपल्याला त्या भगवंतानीच दिलेलं आहे. आपण त्याच्याचपेक्षा सुंदर असं म्हणतो काय? नाही नाही देवा, मला क्षमा कर, तू माझं चुकलंय, मी खरंच तू सुंदर आहेस, मी सुंदरतेचा गर्व घेऊन मिरवत होते, ते तू दिलेलंच रूप आहे रे बाबा, मला क्षमा कर. म्हणून ती त्याला नमस्कार करते आणि तिने डोकं टेकवल्याबरोबर तिच्या मधला अहंकार विठोबा नष्ट करून टाकतो. म्हणून मुलांनो, कधी आपण कुठल्या गोष्टीचा गर्व करायचा नाही, कुठल्या गोष्टीचा अहंकार करायचा नाही. आपण जर चांगल्या मार्काने पास झालो तर लोकांनी आपलं कौतुक केलं तर आपण त्यांना नमस्कार करायचा, मी तर हुशारच आहे असं म्हणायचं
नाही. देव नेहमी पाहत असतो की कोण किती अहंकार करतं. आपल्याला जे ज्ञान आहे ते इतरांनाही द्यावं. आपल्याकडे जे आहे ते इतरांना दिलं तर कमी होत नाही, वाढतच जातं. आवडली का गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.